नमस्कार. लोकलिटी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी आहे निरंजन. निसर्गाचा अनमोल ठेवा लाभलेल्या कोल्हापूरला ऐतिहासिक, सामाजिक आणि वैचारिक वारसाही मोठ्या प्रमाणात लाभलाय. यात शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्राचा विशेष करून उल्लेख होतो. या क्षेत्रात कोल्हापूरकरांनी विशेष असा ठसा उमटवलाय. पण या सगळ्याबरोबरच कोल्हापूरला एक मोठा राजकीय वारसाही लाभलाय. ही निवडणूक लोकसभा असो किंवा विधानसभा, अशा कोणत्याही निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ आपल्या कोल्हापुरातूनच करण्याची एक वेगळी परंपरा आहे. एकंदरीतच कोल्हापूर हे राजकीय दृष्ट्या अखंड महाराष्ट्राचं केंद्रबिंदू बनलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खरं तर या प्रचाराच्या शुभारंभाची प्रथा ही 1986 पासून सुरू झाली. एकंदरीतच एखाद्या पक्षाचा शुभारंभ करायचा असेल तर कोल्हापूरलाच नेमकी पसंती का दिली जाते यावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत या संदर्भात चर्चा करण्यासाठी कोल्हापुरातले ज्येष्ठ पत्रकार कृष्ण चौगुले. चला तर मग जाणून घेऊयात लोकलिटींच्या या विशेष रिपोर्टवर. कोल्हापूर ही करवीर नगरी, पुरोगामी नगरी म्हणून पाहिलं जातं. आजपर्यंतचा जर इतिहास बघितला त्यावेळी बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांनी कोल्हापुरात येऊन अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि बिंदू चौकात मोठी सभा झाली होती. तमाम माझ्या हिंदू बांधवांनो असं म्हणत त्यावेळी बाळासाहेबांनी कोल्हापूरकरांची मनं जिंकली होती. आणि तेव्हापासून एक प्रथाच रूढ झाली की विधानसभा निवडणूक असो, लोकसभा निवडणूक असो किंवा अन्य कोणताही राजकीय एखादं शुभारंभ असो, तो कोल्हापुरातून करण्याचा पैंडाच पडलेला आहे. आणि त्यानंतर आज तागायत जरी त्या सभेचं ठिकाण बदललं असलं, आता जी बिंदू चौकात सभा व्हायची ती आता गांधी मैदानाला होते, तपोवन मैदानाला होते, मेरीवेदर मैदानाला होते, पण ते कोल्हापुरातच होतात. ठिकाण जरी बदललं असलं तरी कोल्हापूर हा केंद्रबिंदू बनलाय, राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलाय. इथं कोल्हापुरात जे पेरलं जातंय ते राज्यात उगवलं जातंय असं एक चित्र आहे. म्हणजे कोल्हापुरात जर ठिणगी पडली तर त्या ठिणगीचा राज्यात भडका होतोय असं आज सगळ्याचा इतिहास आहे. म्हणून ते राजकीय पेरणी करत असताना कोल्हापुरातूनच करण्यासाठी अधिक पसंती दिलेली आज सगळ्यात आपल्याला पाहायला मिळाले. अंबाबाईचं दर्शन घ्यायचं आणि प्रचाराची मुहूर्तमेढ इथून आणि रणशिंग इथूनच फुकायचं असा आज सगळ्याचा या राजकीय पक्षांचा पायंडा आणि प्रथा रूढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे कोल्हापूरनं आपल्या घटना दिली, आपल्या कोल्हापूरनं देशाला संविधान दिलं, पुरोगामित्वाचा संदेश दिला. इतकं भरभरून या कोल्हापूरनं या आपल्या देशाला, राज्यालाच नव्हे तर देशालाच दिलेला आहे. म्हणूनच कोणत्याही प्रचाराचा शुभारंभ असो, विधानसभा असो अथवा लोकसभा, याचा शुभारंभ हा कोल्हापूरनंच करण्याला प्राधान्य दिलं जाते. राजकीय दृष्ट्या जर आपण विचार केला तर कोल्हापूरचं नेमकं योगदान काय आपल्या राज्यभरात? कोल्हापुराकडे पाहायचं झालं तर जुना इतिहास, राजकीय इतिहास पाहायचा बघितलं तर देशभक्त रत्नापण्णा कुंभार असो, माजी खासदार, दिवंगत खासदार जे आहेत सदाशिवराव मंडलिक असो, माजी आरोग्यमंत्री दिवंगत जे आहेत ते दिग्विजय खानविलकर असो, विक्रमसिंह घाटगे असो, श्रीपतराव बोंद्रेदादा असो, उदयसिंगराव गायकवाड असो, सध्याचे हसन मुश्रीफ असतील जे आता कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत, माजी पालकमंत्री सतेज पाटील असतील जे राज्याचं गृहराज्यमंत्रीपद त्यांनी सांभाळले, असे अनेक नेते कोल्हापूरनं राज्याला दिलेला आहे. आणि त्या माध्यमातून आज जर बघितलं तर हसन मुश्रीफ आत्ताचे जे विद्यमान आहेत पालकमंत्री जिल्ह्याचे, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचा हे दोन चेहरे राज्याच्या राजकीय वर्तुळात आज आपल्याला पाहायला मिळतात. ते कोल्हापूरचे जे राजकीय नेते जे होऊन गेले त्यांनी राज्याच्या राजकारणात त्यांनी गेल्यानंतर कोल्हापूरला अधिकाधिक निधी, कोल्हापूरला अधिकाधिक विकास कामं आपल्या कोल्हापूरच्या जनतेसाठी कसं आणता येईल हा देखील त्यांनी मागवळून पाहून त्यांनी भरभरून आणण्याचं काम कोल्हापूरसाठी त्यांनी केलेलं आहे. बरोबर. कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर असे भाग हे आहेत. याचा जो मतदार आहे, हा मतदार नेमकं त्यांचं वर्गीकरण नेमकं कसं करतात आपल्या दृष्टिकोनातून? एकूणच गेल्या लोकसभेपासूनच जर आपण राजकारण बघितलं निरंजन, तर मतांचं ध्रुवीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळाले. बरोबर. अगदी जरांगे पॅटर्न विदर्भ मराठवाड्यात जर पाहिलं तर तिथं मराठा समाजाचा जो आंदोलनाचं उगमस्थान आहे ते विदर्भ मराठवाड्यात आहे. आणि त्यामुळं विदर्भ मराठवाड्यातील लोकसभेला महायुतीला एवढा फटका मोठा बसला की तिथे 11 जागांना त्यांना गमावावं लागलाय महायुतीला. तो कशामुळं? त्या मतांच्या ध्रुवीकरणामुळे, जातीय ध्रुवीकरण, जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण.
लोकसभेत तो फॉर्म्युला लोकसभेत जे आपण बघितलं बरोबर. गणित ध्रुवीकरणाचं, तेच गणित आता विधानसभेला आपल्याला पाहायला मिळणार, त्याच्यापेक्षा काही वेगळं आपल्याला पाहायला मिळणार नाही. बरोबर. आणि ओबीसी समाजाचं या पश्चिम महाराष्ट्रात तितकंसं ध्रुवीकरण होणार नाही, पण दलित समाज आणि मुस्लिम समाज हे ध्रुवीकरण 100% होणार आहे. जे लोकसभेत झालं तेच विधानसभेमध्ये पाहायला मिळणार आहे आपल्याला. पण सर तसं म्हणायला गेलं तर आता कोल्हापूर जसं आपण म्हणतो तिथं सर्वधर्म समभाव असं एक वेगळ्या प्रकारची भावना आहे आणि तीच पूर्ण राज्याला आपण त्याचं अनुकरण करण्याला आपण कुठेतरी भाग पाडलेला आहे. बरोबर. या मतदारांचा काही कल आपल्याला जाणवतो का? नाही, आता कसं आहे, मुस्लिम समाज हा पूर्वीपासून जर बघितलं तर काँग्रेसच्या सोबतच असलेला आपल्याला पाहिजे. हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजप आणि शिवसेनेकडे पाहिलं जात आहे. म्हणजे आता जरी त्या शिवसेनेचं विभाजन झालं असलं, बरोबर, आता उबाटा शिवसेना जो आहे तो जरी महाविकासाकडे असला तर पूर्वी तो हिंदुत्ववादी पक्ष म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. शिवसेना आहे, शिंदे गटाची शिवसेना आहे, ते आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आहे किंवा भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आहे. तो विचार नेहमीच हा मुस्लिम समाजाला कधीच पटलेला नाही. बरोबर. त्यामुळे तो पूर्वीपासूनच काँग्रेसशी रिलेटेड काँग्रेसच्या बाजूनच राहिलेला आहे. बरोबर. दोन वेगवेगळ्या घराण्यामध्ये हे मतदारांचा जो आपण एक म्हणजे महाडिक घराणा, बरोबर, सतीश पाटलांचं जे घराणं आहे, ह्याकडे नेमकं तुम्ही कसं बघताय? ह्यामध्ये काही मतदार गट असा वेगळा अवलंबून आहे का? आता महाडिक आणि पाटील यामध्ये जवळपास संपूर्ण जिल्हा विभागलाय. बरोबर. कोल्हापूर जिल्हा जर बघितलं तर महाडिक आणि पाटील या दोन गटात विभागलाय. मुश्रीफ साहेबांचं जे आताचे जे सध्याचे पालकमंत्री आहेत त्यांचा जो कागल मतदारसंघ जर सोडला तर अन्य जिल्हा हा या दोन गटातच बऱ्यापैकी विभागला गेलेला आहे. बरोबर. असं का तर गोकुळ ही कोल्हापूर ही सहकाराची नगरी आहे. गोकुळ दूध संघ असो, जिल्हा बँक असो, जी प्रमुख आर्थिक सत्ता केंद्र आहेत, या सत्ता केंद्राच्या माध्यमातून या दोन गटांना अधिकाधिक पुष्टी मिळत गेली पूर्वीपासून आज तागायचा जर इतिहास बघितला. बरोबर. दोन्ही आघाडी नंतर एक तिसरी आघाडी पण आता बऱ्यापैकी उदयास आलेली आहे. त्याची पण सुरुवात बऱ्यापैकी आपण कोल्हापूरकडून झालेली बघायला मिळते. काय नेमकं त्याच्याबद्दल नेमकं काय सांगाल? हो, निश्चितच कोल्हापुरातूनच तिसऱ्या आघाडीचं केंद्र आहे असं म्हणलं तर काही चुकी ठरणार नाही. कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू या तिघांच्या नेतृत्वाखाली ही परिवर्तन आघाडी म्हणजे तिसऱ्या आघाडी उदयास आलेली आहे आणि त्याचं केंद्र हे कोल्हापुरात आहे असंच म्हणावं लागेल. कारण हे दोन्ही नेते, ज्या तीन नेत्यापैकी दोन नेते त्यामधील कोल्हापुरातील आहेत तिसऱ्या आघाडीचे आणि त्या माध्यमातूनच स्वाभिमानीच्या चिन्हावरून शिरोळ आणि हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानीच्या चिन्हावरून दोन उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीत उभा राहिलेले आहेत आणि त्यांना ताकद देण्याचं काम ही तिसरी आघाडी करत आहे. बरोबर. सर, हे तर आता एक राजकीय पार्श्वभूमी झाली, पण कोल्हापूरला एक आंदोलनाचा एक मोठा वारसा लाभलेला आहे. बऱ्यापैकी आंदोलनांची सुरुवात ही आपल्या कोल्हापूरमधून झालेली आपल्याला बघायला मिळते गेल्या बऱ्याच वर्षांपासून, बऱ्याच दशकांपासून. त्या संदर्भात आपण काही माहिती द्याल? कोल्हापुरातील गाजलेलं आंदोलन बघितलं तर ते टोलचं आंदोलन. बरोबर. कोल्हापूर शहरांतर्गत रस्ते झाल्यानंतर कोल्हापुरात टोल लागू होणार. शहरांतर्गत म्हणजे कोल्हापूर शहरात येणाऱ्या जे 4 टोल नाके होते, त्या 4 एंट्री पॉइंट होते कोल्हापुरात येणारे, त्या 4 एंट्री पॉइंटला टोल नाके होणार म्हटल्यानंतर कोल्हापुरात उद्रेक झाला. तिथं टोल विरोधी कृती समिती तयार झाली आणि त्याची ठिणगी एवढी पडली की राज्य सरकारला तो कोल्हापूर टोलमुक्त करावं लागलं. कोल्हापुरात जे आंदोलन असेल, आंदोलन असो अथवा कोणताही ज्वलंत विषय असो, कोल्हापुरात पडलेली ठिणगी किंवा कोल्हापुरात पेरलेला विचार हा राज्यापर्यंत जातो आणि राज्य सरकारला एखादं आंदोलन असो किंवा अन्य कोणते विषय असो, राज्य सरकारकडून ते मान्य करून घेईपर्यंत कोल्हापूरकर थांबत नाही. हा आज तागायचा इतिहास आहे आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे टोलचं आंदोलन आहे. दुसरं आंदोलन बघायचं म्हटलं तर शक्तीपीठ महामार्ग, जो महायुतीकडून प्रस्तावित महामार्ग आहे, 12 जिल्ह्यातून तो महामार्ग जाणार आहे, कोल्हापुरातूनही तो जाणार आहे. पण या शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन हे कोल्हापुरातून सुरुवात झालं. या देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरात संविधान संमेलन भूमिका म्हणजे संविधान संमेलन घ्यायला चालू आहे त्यांचं. महाराष्ट्रात ज्यावेळी त्यांनी संविधान संमेलन घ्यायचा निर्णय घेतला त्यावेळी महाराष्ट्रातली सुरुवात कोल्हापुरातून त्यांनी केली संविधान संमेलनाची. हा जो कोल्हापूरचा एक आंदोलनाच्या वारसाबरोबरच एक राजकीय वारसा मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे. या संदर्भातच आपण सविस्तर माहिती आपण ऐकली. लोकल 18साठी मी निरंजन, कोल्हापूर.